रस्ता जो आहे मुंबईच्या दिशेने येणारा आहे आणि मुख्य रस्त्याला लागूनच एक प्रवेशद्वार तुम्हाला दिसेल आणि हेच प्रवेशद्वार पुढे बाबासाहेबांच्या निवासस्थानाकडे जाते। मित्रांनो, मी नितीन आणि आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या भारत भ्रमण ब्लॉग या चॅनलवर। मित्रांनो, आपण आज पुणे येथील तळेगाव दाभाडे या ठिकाणी चाललो आहोत आणि मुंबईपासून कमीत कमी 120 किलोमीटर अंतरावरती असणारं हे अलौकिक ठिकाण, या ठिकाणी आपण आज भेट देणार आहोत। रस्ता जो आहे मुंबईच्या दिशेने येणारा आहे आणि मुख्य रस्त्याला लागूनच एक प्रवेशद्वार तुम्हाला दिसेल आणि हेच प्रवेशद्वार पुढे बाबासाहेबांच्या निवासस्थानाकडे जाते। रस्त्यावरून आल्यानंतर एक दुय्यम निबंधक कार्यालय तळेगाव दाभाडे हे तुम्हाला दिसून येईल आणि तिथूनच हा सरळ रस्ता वरती जातो, तो बाबासाहेबांच्या निवासस्थानाकडे जातो। तर आता आपण मुख्य रस्त्यावरून आल्यानंतर समोर लेफ्ट साईडला, समोर जे दिसतंय लेफ्ट साईडला, ते बाबासाहेबांचं तळेगाव येथील निवासस्थान आहे। जय भीम, मी नितीन। आज आपण आलो आहोत पुण्यामध्ये, पुणे येथील तळेगाव येथे, तळेगाव दाभाडे। तर तळेगाव दाभाडे नगर परिषद भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे इथे आणि हे निवासस्थान बाबासाहेब जेव्हा त्यांचे वकिली करत होते तेव्हा त्यांनी त्यांच्या जी काही प्रगती केली होती त्यांच्या क्षेत्रामध्ये, त्यातून एक 16,000 रुपयामध्ये त्यांनी हे एक निवासस्थान खरेदी केलं होतं, जमीन खरेदी केली होती आणि त्यामध्ये हे एक निवासस्थान आहे। सध्या हे महानगरपालिकेने म्हणजे थोडं ह्याची दुरुस्ती वगैरे केलेली आहे आणि तेव्हा आतमध्ये भरपूर बाबासाहेबांनी वापरलेल्या भरपूर अशा वस्तू आहेत। तेव्हा आपण आतमध्ये जाऊन पाहणार आहोत। या बंगल्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सन 1949 ते 1954 या काळात येऊन जाऊन वास्तव्य होते। येथील मुक्कामात बाबासाहेब ज्ञान साधना करत राजकीय सामाजिक चळवळींना दिशा देणारे विषय ठरवत। बंगल्यात भेटीला येणाऱ्या पाहुण्यांना ते एकतरी झाड लावण्यास सांगत। अनेक वेळा ते स्वतः कुदळ फावडा घेऊन रोपटी लावत। मावळ परिसरातील तळेगाव दाभाडे या गावाला अनेक वर्षापासून इतिहास आहे। या भागात सरसेनापती खंडेराव दाभाडे, उमाबाई दाभाडे यांच्यासारखे वीर, गोनी दांडेकरांसारखे साहित्यिक, लेखिका वसुधा माने, लोककवी मनमोहन नातू यांचे अनेक वर्ष वास्तव्य होते। याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे या गावात अनेक वर्ष वास्तव्य असल्याची साक्ष त्यांचा दिमागदार बंगला आजही देत आहे। ही वास्तू म्हणजे महाराष्ट्राचंच नव्हे तर साऱ्या देशवासियांचं श्रद्धास्थान आहे। तळेगाव दाभाडे येथील हरणेश्वर टेकडीच्या पायथ्याशी तळेगाव चाकण रोडवरील अल्टिनी कॉलनीत एकूण 65 एकर जागेवर सर्वे क्रमांक 700 ते 704 वरील जागेतील बंगला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1948 रोजी 16,000 किमतीस खरेदी केला। हा बंगला पूर्वी क्लिमेंट बरुक ऑफिक या पारसी गृहस्थाच्या मालकीचा होता। तसेच वडगाव कातनी या गावाच्या हद्दीतील थेळवडे नावाच्या शेतकऱ्याची 22 एकर जमीन सर्वे क्रमांक 501 बाबासाहेबांनी रुपये 8,000 किमतीस विकत घेतली। येथील लिंबाजी अमृत गायकवाड यांनी मिळवण्यासाठी बाबासाहेबांना मदत केली।
या परिसराचं बाबासाहेबांना मोठं आकर्षण होतं. मावळचा निसर्गरम्य परिसर, हिरवी वनराई, सह्याद्रीची उत्तुंग गिरी शिखरांच्या रांगा, कातळात बुद्ध पर्वतातले कारले, भाजे, बेडसे, अलौकिक शिल्पांच्या लेण्या, बुद्ध धम्म संघाच्या वंदनेचे निर्मळ आनंददायी सूर, अशा विलक्षण चेतनेने भरलेला असा हा परिसर. या भूमीत बुद्ध धम्म संघाचं अधिष्ठान पुन्हा एकदा रुजवता येईल व त्यासाठी शैक्षणिक आणि धार्मिक बीज पेरण्यासाठी तळेगावची भूमी अनुरूप आहे, अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धारणा होती. त्यामुळे त्यांनी या परिसराची निवड केली होती. या ठिकाणी आपण बाबासाहेबांनी वापरलेल्या अनेक वस्तू पाहू शकता, जसे की टेबल आणि हे कपाट, अशा विविध त्यांच्या वापरलेल्या वस्तू इथे दिसून येतात. बाबासाहेबांचं तळेगावातील वास्तव्य जसं जनतेचं प्रेरणास्थान झालं होतं, तसंच कार्यकर्त्यांच्याही विचारांची शाळा झाली होती. त्याचप्रमाणे मोठ्या व्यक्तींना, विचारवंतांना निवंतपणे अनेक विषयावर मनमोकळी चर्चा करण्याचं ठिकाण झालं होतं. अशा या वास्तूला अनेकांनी भेटी दिल्यात. त्यापैकी काही म्हणजे आचार्य अत्रे, गोनी दांडेकर, गाडगे महाराज, पठ्ठे बापूराव, कवी गायक राजानंद गडपायले. 14 एप्रिल 1951 रोजी शेड्यूल कास्ट फेडरेशनची बैठक या बंगल्यात आयोजित करण्यात आली. योगायोगाने त्या दिवशी बाबासाहेबांचा 60वा वाढदिवस होता. त्या दिवशी त्यांना भेटून शुभेच्छा देण्यासाठी असंख्य लोकांची रीघ बंगल्याच्या परिसरात लागली होती. तळेगावच्या भेटीत त्यांच्यासोबत माई आंबेडकरही येत असत. 25 डिसेंबर 1954 रोजी बाबासाहेबांनी देहू रोडच्या धम्मचक्र प्रवर्तनाची रणशिंग याच परिसरात फुंकले व याच परिसरात चेतवलेली समतेची परिवर्तनाची ज्योत दीक्षाभूमीकडे वाटचाल करीत 14 ऑक्टोबर 1956 रोजी पेटवली. ज्या महामानवाने आपल्या मृतप्राय समाजाला जागवण्यासाठी अनेक भाषणांच्या, स्वतःच्या स्वतंत्र वृत्तपत्रांच्या आणि सत्याग्रहांच्या माध्यमातून अखंड प्रबोधन केले, त्या युग पुरुषाच्या क्रांतीसूर्याच्या वास्तव्याने पावन झालेल्या वास्तूचे दर्शन एकदा तरी घ्यावे. सध्या या वास्तूचा ताबा तळेगाव दाभाडे नगर परिषद याच्याकडे आहे. या बंगल्याची देखभाल करणारे लिंबाजी पुत्र दत्तोबा यांना बरोबर घेऊन साऱ्या परिसरात फिरणे, लिंबाजीच्या पत्नी काशीबाई यांच्या हातचे पिठलं भाकरी, वांग्याचं भरीत, डाळीची आमटी, बोंबलाची चटणी, आवडीचे जेवण जेवणे व बरोबर आणलेली पुस्तके वाचता वाचता थोडी विश्रांती घेणे, असा त्यांचा दिनक्रम असे. इथे असताना ते सोबतच्या सहकाऱ्यांना सांगत, मंडळी, जगात साऱ्या प्रकारच्या क्रांत्या होत राहतील, धार्मिक क्रांती होईल, राजकीय क्रांती होईल, पण मी सांगतो की पायाभूत क्रांती फक्त शैक्षणिक क्रांतीच करू शकते. जसा जसा शिक्षणाचा प्रचार होईल तसा वर्णभेद, जातीभेद या गोष्टी कमी होतील. मला या भूमीत नेमकं हेच घडवायचं आहे, असे बाबासाहेब म्हणायचे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? जर व्हिडिओमधली माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच एकमेकांना, मित्रांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, जय भारत.